खरोखरच अनुसूचित 59 जाती उपवर्गीकरणाच्या अबकड लढ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला आदेश आहे, अनेक राज्यांनी मान्य केल्यामुळं आता महाराष्ट्र राज्य सरकारना माझी विनंती आहे की अत्यंत अभ्यासू असे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, तसेच दुसरे उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई वहिनी पवार मॅडम व राज्य सरकारना माझी विनंती आहे की आता हा उपवर्गीकरणाचा लढा एका विशिष्ट जातीचा नसून सर्व जातींना समानता प्रस्थापित व्हावी यासाठी हा उपवर्गीकरणाचा लढा संबंध भारत देशातल्या सामाजिक व्यवस्थेतल्या लोकांची डिमांड होती आणि तीच डिमांड महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमची होती. आणि खरं तर माननीय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री, मी त्यांचं मनापासून स्वागत करेन की मागे ते बोलले आणि पुन्हा परत हा नाही हा अशा पद्धतीचा सुतोवाच आला, परंतु काल त्यांची एक बाईट मी ऐकली की उपवर्गीकरणाच्या लढ्याला माननीय नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितच लवकरच या अधिवेशनामध्येच हा अनुसूचित 59 जाती अबकड उपवर्गीकरणाची मागणी तात्काळ मंजूर झाली पाहिजे. आता ज्येष्ठ नेते म्हणून आम्ही जर पाहिलं समाजाचे, तर त्या ठिकाणी रामदासजी आठवले साहेब आहेत आणि अन्य आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, सगळ्या सामाजिक संघटना, 59 जातीतील सामाजिक संघटना, काही मोजकीच लोक, त्यांना काय वाटायला लागले आता आम्हालाही पेचप्रसंग पडलेला आहे. खरं तर आता हा पेचप्रसंग कोणीही समोर न आणता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त तळागाळातल्या माणसांचा विकास, सर्वांगीण विकास व्हावा, त्यांची अस्पृश्यता, त्यांची अंधश्रद्धा, त्यांचा शैक्षणिक विकास, त्यांच्या नोकरी धंद्याचा प्रश्न निकाली लागला पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवून एक विकासाचा दर उंचावण्यासाठी आणि त्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जर आरक्षण लागू केलं असेल तर मला वाटतंय शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये ज्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याचं सर्वांनी त्या ठिकाणी निश्चित रूपानं तत्वता मान्य करून आपण सर्व त्यामध्ये सहभाग घेऊन कुणाच्याही घरचं, कुणाच्याही कुठल्या पॉकेटमधलं कुणाला एकमेकाला द्यायचं नाही. सरकारच्या तिजोरीमधून, सरकारच्या नियमावलीमध्ये ज्या समाजाचा अशिक्षितपणा आहे, त्या ठिकाणी अस्पृश्यतापणा आहे, त्याची सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, जे सुधारलेले जे काही सामाजिक लोक किंवा समाजवर्ग, समाज घटक जो आहे त्याला ह्या आरक्षणाची आवश्यकताही नाही तसं जर बघितलं तर, आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना खऱ्या अर्थानं ह्या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये त्यांचा स्तर उंचावण्याची गरज आहे. म्हणून आज रामदास आठवले साहेब असतील, आम्ही असेल, आमची सर्व मंडळी असेल, सर्व त्या ठिकाणी विशेष करून मातंग समाजाचा मोठा रेटा त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे. सर्व मातंग समाजातल्या सर्व सन्माननीय आमची संघटनात्मक जी काही नीती आहेत त्या सर्वच नेत्यांचं, आमदार, माजी आमदार, या ठिकाणी विशिष्ट 59 जातीमधील प्रवर्गातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण ह्या उपवर्गीकरण लढ्यामध्ये आपला जो भाऊबंद आहे, ज्या ठिकाणी आपला जो सामाजिक वर्ग आजही शोषित पीडित अशा पद्धतीचं जीवन जगतो, ग्रामीण भागामध्ये विशेष करून गावखेड्यामध्ये तर आपण त्यांची परिस्थिती बघितली तर अत्यंत गंभीर आहे. आणि खरोखरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ याच अधिवेशनामध्ये उपवर्गीकरणाचा लढा संपवला पाहिजे, त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि निश्चित रूपानं कोणी या ठिकाणी जर उपरसोंडे काही जरी करत असतील, काही आगाव बोलत असतील, ट्रोल करत असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य करत असतील तर त्यांनासुद्धा जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी जर आपण सार्वजनिक विकासाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची लढाई आपण या ठिकाणी जर आपण लढत असू, त्या ठिकाणी निश्चितच सर्व समतोल राखला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सर्व समाज बांधवांनी घ्यावी. आणि खरोखरच लवकरात लवकर, आता कुणालाही आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आणू देऊ नका. मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना माझी हात जोडून विनंती आहे की आता हा संघर्ष थांबला पाहिजे. आणि हे वादविवाद स्पर्धा जे काही लोक करायला लागले आहेत, आता मी कोणाचं नाव घेत नाही आज, परंतु मला समाधान वाटलं की या ठिकाणी आता सरकारच्या, केंद्र सरकारचाच एक मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर सगळेच देण्याच्या मार्गामध्ये आणि त्या ठिकाणी सकारात्मक भावना घेऊन जर समोर आम्हाला सांगत असतील तर आम्ही सर्वच समाज बांधवांनी, 59 जाती समूहाच्या सर्वच नेतृत्वानी, सर्वच समाज बांधवांनी आपण एकता दाखवण्याचा प्रयत्न, एकात्मतेचा भावना त्या ठिकाणी, समता बंधुता त्या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
आणि सुधारणा झालेल्या लोकांना ह्या आरक्षणाची आवश्यकता नाही. असुरक्षित असलेल्या लोकांना आरक्षणाची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून असुरक्षित वाटलेल्या, शैक्षणिक दर्जा न उंचावलेला, अजिबात शिक्षण न घेतलेल्या, त्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी काही लोक परेशान आहेत, अशा व्यवस्थेतल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच भावना या उपवर्गीकरणात आहे. त्यामुळे आपण सर्वच या उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये सामील झालात. आपलं सर्वांचं स्वागत आणि सरकारने तो ताबडतोब मार्गी लावावा हीच विनंती करतो. धन्यवाद.